आईला या लोड शेडिंगच्या हे मंत्री एसी मध्ये झोपतायत, आम्हाला मारतायत इथे भट्टीत. कोण आहे? कोण आहे? तुम्ही असे मला नाही झपाटू शकत. मी काय नाही केलेलं. तुम्ही मेला त्याच्यात माझा काय दोष नाही. तुम्ही मला झपाटू शकत नाही. मी काय घोडा मारला तुमचा? का मला चढताय? तुम्ही आगीत जळून मेला त्याचा माझा काय दोष नाही. हो मला पिच्छा सोडा. का चढताय मला? मी काय केलं मला माफ करा, माफ करा देवा. काय माझ्या मागे मी लावत लावली. वेळ लागणार मला वेळ लागणार देवा. सुलेखा, आजोबा तुम्ही मी साफसफाई करत होते निखिलच्या रूमची. सगळ्या वस्तू त्याच्या नीट लावून ठेवत होते. अजूनही असं वाटतं की निखिल परत येईल. दारात येऊन हसेल, माझी मस्करी करेल, मला म्हणेल मावशी तू. अजूनही त्याचा वावर जाणवतो आजोबा. श्रीराम श्रीराम. जे घडून गेलंय ते पचवणं सर्वांनाच खूप जड जातंय. सुलेखा,
मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुझी हरकत नसेल तर. प्रश्न? हा, विचारा ना आजोबा. तुला उत्तर देणं त्रासदायक ठरणार असेल तर नको सांगूस. हा, नाही नाही, तुम्ही विचारा आजोबा. हा अपघात नेमका कसा झाला? मी सांगितलं ना आजोबा. आम्ही दोघंही रस्ता क्रॉस करत होतो. मी रस्ता क्रॉस करून पुढे गेले, तोही रस्ता क्रॉस करत होता. इतक्यात कोणाचा तरी फोन आला त्याला. तो फोन उचलण्याच्या नादात तो अर्धवट थांबला आणि त्या. अच्छा, म्हणजे तो फोन जर आला नसता तर कदाचित निखिल वाचला असता, बरोबर? कदाचित. आणि तो गाडी चालवणारा, ज्याच्या गाडीमुळे हा अपघात झाला, त्याची कितपत चूक होती? त्याची काहीच चूक नव्हती. म्हणजे निखिल रस्ता क्रॉस करत होता, त्याला फोन आला म्हणून तो अर्ध्या रस्त्यात थांबला. समोरून एक ट्रक येत होता, त्याचं लक्ष नव्हतं. मी ओरडले सुद्धा, निखिल थांब, अरे ट्रक येतोय. आणि तो ट्रक पासून वाचण्यासाठी मागे झाला आणि अपोजिट साईडने येणाऱ्या गाडीने त्याला. श्रीराम, श्रीराम. तो अपघात झाला त्यावेळी निखिलची मनस्थिती कशी होती? तो नुकताच रायगडवरून परत आला होता. मला म्हणाला माझी झोप पूर्ण झाली नाहीये. मी त्याला म्हटलं चल माझ्या बरोबर. तू तर खूप चिडचिड केली त्यांनी, पण नंतर मग स्वतःहूनच तयार झाला यायला. माझं चुकलं. मी त्याला नेलं नसताना तर. प्रिया बरोबर बोलते आजोबा. मीच खून केला निखिलचा. मीच नेलं ना बाहेर त्याला. या सगळ्याची काय शिक्षा आहे तुम्हीच सांगा मला आजोबा. बस बस, स्वतःला दोष देऊ नकोस. नियतीच्या मनात हा पूर्वनियोजित खेळ होता. तिच्या सर्व खेळांप्रमाणे हाही खेळ तिला हवा तसा न चुकता चोख पार पडला. त्यामुळे स्वतःला दोष देण्यात किंवा इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. कारण कोणाचीही चूक नसते. श्रीराम, श्रीराम. नियतीच्या इच्छेनुसार ती आपल्याला सारी पाटावर चालवत असते, सोंगट्यांसारखी. तेव्हा स्वतःला दोष देणं बंद कर बाळा. आणि हो, प्रिया जे काही बोलली ते विसरून जा. वेडी पोर आहे ती. कुठे काय बोलावं तिला कळत नाही. श्रीराम, श्रीराम. पण एक लक्षात ठेव सुलेखा, एखाद्याने गुन्हा केला असेल किंवा चूक केली असेल तर ती जाणून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे. काय?
त्या गुन्ह्याची किंवा चुकीची शिक्षाही होतेच. कधी कशी हे मात्र सांगता येत नाही. त्याच्या वही खात्यात ते हिशोब कधीच अपुरे नसतात, चोख असतात. सगळे शेवटी पूर्ण होतात. श्रीराम श्रीराम. आई, बाबा, आय एम सॉरी. मी चुकले. खूप वेडेपणा केला मी. तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झालाय, पण माझी चूक कळली आहे मला. प्लीज प्लीज मला माफ करा. अगं बास बास बेटा, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. तुला कळली ना तुझी चूक. तुमचीच नाही, मला सगळ्यांचीच माफी मागायची. बाळ काका, पूनम काकू, कुसुमात्या, आजोबा आणि सगळ्यात महत्त्वाची सुलेखा. काय काय बोलले मी तिला उलटसुलट. बरं बरं. हे बघ प्रिया, इथे बस. मला एक सांग, तू हे सगळं मनापासून बोलतेस का? अहो आता तुम्ही सुद्धा एक मिनिट मला बोलू दे तिच्याशी. मी तुला काहीतरी विचारलं. मी कसं पटवून देऊ तुम्हाला बाबा? मला 2 प्रश्नांचं उत्तर दे माझ्या. एक म्हणजे मुळातच तू अशी वागलीस का, आणि दुसरं, एका रात्रीत तुला अशी काय उपरती झाली की तू माफी मागायला तयार झालीस? बाबा, मी आणि निखिलने मम्मांना जेव्हा साहिलच्या फ्लॅटवर लपवलं होतं, तेव्हा त्यांच्याशी आमचं जे बोलणं झालं ना, त्यावरून मला, म्हणजे आम्हाला दोघांनाही असं वाटलं की म्हणून निखिल पुण्याला गेला होता सुलेखाबद्दल माहिती काढायला. तिकडनं तो परत आला आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला. नेमकी त्याच वेळेला सुलेखा त्याच्याबरोबर होती. म्हणून मला काल मी दिवसभर एकटीच होते खोलीत. खूप विचार केला. बाबा, मला पटलं तुमचं. सुलेखा जर खोटी असती तर तिने स्वतःचा जीव संपवण्याचा का प्रयत्न केला असता? पटलं मला तुमचं बाबा. मी अगदी मनापासून सांगते, आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्रिया, किती घाबरवून टाकलंस गे तू आम्हाला.
म्हटलं एरवी एवढं शहाण्यासारखी वागणारी माझी पोरगी पण अचानक काय झालं तिला? बाबा मी तुम्हाला खूप त्रास दिलाय. आय एम व्हेरी सॉरी. पुरे आता भूक लागली असेल ना, आणते मी. हे आहे ना तिला इथे, पण तू मला घेऊन येत असता. काल रात्री जेवली नाहीस? अगं तू मला घेऊन येत नसता, उभे काय झाली? हो, आता लगेच बाप लेक एकत्र झालात ना. आई कळलं, आणते. थँक्स शुभ्रा. शुभ्रा, उद्या इंटरव्ह्यू आहे तुझा विजासाठी. हो. 11-11:30 पर्यंत आपल्याला काउन्सिलेटला पोचायला लागेल. तू देशील ना इंटरव्ह्यू? हे काय विचारणं झालं? नाही, मागच्या वेळी जे काही घडलं ते खरं होतं आदिनाथ. मी मुद्दाम काहीच केलं नाही. तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? नाही शुभ्रा, अगं तसं नाहीये. खरंच तसं नाहीये. ठीक आहे, मग उद्या सकाळी 9-9:30 निघूया. लवकर जाऊया, म्हणजे ट्रॅफिक नाही ना लागणार. हा, आणि तू आज बाळकाकाकडे जाणार आहेस? जायचंय का? नाही, मी जस्ट विचारलं. खरं सांगू आदिनाथ, मलाही तिथे जावंसं वाटतं. गरज आहे आपण तिथे जाण्याची, पण मला खूप भीती वाटते. कसली? पूनम काकूंना मी अजून फारशी आवडत नाही. आणि कुसुमात्या सुद्धा. ती काय म्हणाली तुला? नाही हो, त्या काही बोलल्या नाहीत. पण तरीही नाही, म्हणजे मी जाईन तिथे. नाही शुभ्रा, तू अनकम्फर्टेबल होत असशील ना तर राहू दे. मी तुला फोर्स नाही करणार. आदिनाथ, सगळी आपलीच माणसं आहेत. 2 शब्द कमी जास्त बोलले तर त्यात इतकं मनाला काय लावून घ्यायचं, नाही का? तुम्ही जर असे रोज छान असणार असाल ना, तर मी काही आणि कोणाचीही बोलणी खायला तयार आहे.